गुड आफ्टरनून. ओके, सगळ्यांना ऐकायला येत आहे का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतोय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर आपण लेक्चर स्टार्ट करूया. मी स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर आपण स्टार्ट करूया. मी तुम्हाला ग्रुपवरती प्रॉब्लेम पाठवलेला आहे, तर मी आता प्रॉब्लेम वाचतो. मनन प्रकाशनचा 7वा प्रॉब्लेम आहे. तर आपण स्टार्ट करूया सॉल्व करायला. तर हा जो प्रॉब्लेम आहे, फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स प्रिपेअर अ कॉस्ट शीट शोईंग द कंपोनंट्स ऑफ द टोटल कॉस्ट अँड द प्रॉफिट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2014. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये आपल्याला कॉस्ट शीट बनवायची आहे. तर तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, काही आयटम्स दिलेले आहेत आणि त्याच्या अमाऊंट्स दिलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. म्हणजे आता या प्रॉब्लेममध्ये ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स दिला आहे. तर आत्तापर्यंत आपण ओपनिंग स्टॉक फिनिश गुड्सवाला प्रॉब्लेम सॉल्व केला नव्हता, तर पहिल्यांदा करतोय. तर ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये ॲड करायला लागतो. ओपनिंग स्टॉक आपल्याला ॲड करायचा आहे आणि क्लोजिंग स्टॉक आपल्याला मायनस करायचा आहे. तर 1 एप्रिल दिला आहे तो ओपनिंग स्टॉक आहे आणि 31 मार्च दिला आहे तो क्लोजिंग स्टॉक आहे. तसंच आपल्याला दिला आहे स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक दिला आहे, रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक दिला आहे. नंतर वर्क इन प्रोग्रेसचा ओपनिंग स्टॉक दिला आहे आणि वर्क इन प्रोग्रेसचा क्लोजिंग स्टॉक दिला आहे. नंतर परचेस ऑफ रॉ मटेरियल, परचेस ऑफ रॉ मटेरियल आपल्याला दिला आहे. त्याच्यानंतर कॅरेज इनवर्ड दिलेलं आहे. तर कॅरेज इनवर्ड हे रॉ मटेरियल कन्झ्युममध्ये येणार. नंतर वेजेस दिला आहे, वेजेस डायरेक्ट वेजेस आहे. वर्क्स मॅनेजर सॅलरी फॅक्टरी ओव्हरहेड, वर्क एम्प्लॉईज सॅलरी फॅक्टरी ओव्हरहेड, फॅक्टरी रेंट टॅक्सेस अँड इन्शुरन्स फॅक्टरी ओव्हरहेड्स, पॉवर एक्सपेन्सेस फॅक्टरी ओव्हरहेड्स, अदर प्रोडक्शन एक्सपेन्सेस फॅक्टरी ओव्हरहेड्स. नंतर सेल्स शेवटला येतं. इन्कम टॅक्स येणार नाही, डिव्हिडंड रिसिव्ड येणार नाही, इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स येणार नाही, ट्रान्सफर टू सिंकिंग फंड येणार नाही, गुडविल रिटर्न ऑफ येणार नाही. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये इन्कम टॅक्सपासून गुडविलपर्यंत कुठलाही आयटम येणार नाही. नंतर सेलिंग एक्सपेन्सेस, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स आहेत. जनरल एक्सपेन्सेस हे ऑफिस एक्सपेन्सेस. तर सोपा प्रॉब्लेम आहे. फक्त आपल्याला याच्यात नवीन काय करायचं आहे, ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स तेवढे आलेले आहेत, तेवढे आपल्याला ओपनिंग स्टॉक ॲड करायचा आहे आणि क्लोजिंग स्टॉक मायनस करायचा आहे. तर आपण सुरुवात करूया. हा आहे इल्युस्ट्रेशन 7. तर पहिल्यांदा आपण हेडिंग टाकूया. इन द बुक्स ऑफ. आता इथे ज्याच्या बुक्समध्ये करायचं आहे त्याचं नाव दिलेलं आहे नाही आहे. इन द बुक्स ऑफ क्वेश्चन मार्क, कॉस्ट शीट फॉर क्वेश्चन मार्क, नंतर पर्टिक्युलर्स रुपीज असं बनवायचं.
तर पर्टिक्युलर रुपीज असे कॉलम आपल्याला बनवायचे आहेत. त्याच्यानंतर आता आपण स्टार्ट करणार. आता याच्यात सगळ्यात पहिलं येतं रॉ मटेरियल कन्झ्युम. सगळ्यात पहिलं येणार रॉ मटेरियल कन्झ्युम. आता रॉ मटेरियल कन्झ्युम मध्ये काय करायचं, सगळ्यात पहिलं ओपनिंग स्टॉक येतं. जसं आपण FY BCom मध्ये करायचो, सगळ्यात पहिल्यांदी ओपनिंग स्टॉक येणार. आणि ओपनिंग स्टॉक जो आहे तो आपल्याला इकडे दिलेला आहे. ओपनिंग स्टॉक रॉ मटेरियलचा घ्यायचा 40,000. नावं कधी पण चेक करायची, जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व कराल तेव्हा ते नाव परफेक्ट आहे की नाही चेक करायचं. कारण इकडे ओपनिंग स्टॉक 3 आहेत, आपल्याला रॉ मटेरियलचा पाहिजे. तो ओपनिंग स्टॉक 40,000 आहे. त्याच्यानंतर ॲड परचेसेसची जी अमाऊंट आहे 4,75,000. 4,75,000, 4,75,000 ॲड करायचं. नंतर कॅरेज इनवर्ड 12,500. कॅरेज इनवर्ड 12,500. कॅरेज इनवर्ड 12,500 घ्यायचं. कॅरेज इनवर्ड झालं की या तिघांची टोटल घ्यायची आणि वरचं क्लोज करायचं. तिघांची टोटल 5,27,500 क्लोज करायचं. आणि होमवर्क बरीच जण सबमिट नाही करत आहेत. होमवर्क पण सबमिट करायचं आहे. TY BComचं वर्ष आहे, सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे व्यवस्थित. नंतर लेस क्लोजिंग स्टॉकची जी अमाऊंट आहे रॉ मटेरियलची 50,000 आहे, ती मायनस करा आणि तुम्हाला रॉ मटेरियल कन्झ्युम मिळेल. मायनस करा, इकडे क्लोज करा. आणि ही जी अमाऊंट आली 4,77,500 ही रॉ मटेरियल कन्झ्युम्ड आहे. रॉ मटेरियल कन्झ्युम. ठीक आहे. आता रॉ मटेरियल कन्झ्युम झाल्यावरती पुढे आपल्याला घ्यावं लागतं डायरेक्ट वेजेस. तर डायरेक्ट वेजेस आहे 1,75,000. डायरेक्ट वेजेस 1,75,000. आता या प्रॉब्लेममध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस नाही आहे, या दोघांच्या टोटलला आपण नाव देणार प्राईम कॉस्ट. मटेरियल कन्झ्युम आणि डायरेक्ट वेजेस त्याच्यात ॲड करून आपल्याला मिळणार प्राईम कॉस्ट. प्राईम कॉस्ट आली, इथे क्लोज करायचं. प्राईम कॉस्ट झाल्यानंतर पुढे आपण घेतो ॲड फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरीला लागणारा खर्च याच्यात ॲड करायचा. ॲड फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स काय काय आहेत, सगळ्यात पहिल्यांदी आहे वर्क मॅनेजर सॅलरी 30,000. वर्क मॅनेजर सॅलरी 30,000. वर्क मॅनेजर सॅलरी 30,000. वर्क मॅनेजर सॅलरी झाल्यानंतर पुढचं आहे फॅक्टरी एम्प्लॉईज सॅलरी. फॅक्टरी एम्प्लॉईज सॅलरी आहे 60,000. फॅक्टरी एम्प्लॉईज सॅलरी. फॅक्टरी एम्प्लॉईज सॅलरीची अमाऊंट आहे 60,000. त्याच्यानंतर फॅक्टरी रेट टॅक्सेस अँड इन्शुरन्स. फॅक्टरी रेंट टॅक्सेस अँड इन्शुरन्स. त्याची अमाऊंट आहे 7,250. 7,250. त्याच्या पुढे पॉवर एक्सपेन्सेस 9,500.
पॉवर एक्सपेन्सेस 9,500. नंतर अदर प्रोडक्शन एक्सपेन्सेस 43,000. अदर प्रोडक्शन एक्सपेन्सेस 43,000. ओके, आता हे एवढेच आहेत. यांची टोटल आउटरमध्ये घ्यायची. आता याच्यात सेल ऑफ स्क्रॅप नाही आहे. सेल ऑफ स्क्रॅप असता तर टोटल इनरमध्येच घेतली असती. सेल ऑफ स्क्रॅप नाही आहे म्हणून टोटल आपण बाहेर घेतोय. तर याची टोटल आपण घेऊया. टोटल आहे 149,750. 149,750. आता ती प्राईम कॉस्टमध्ये ॲड करायची. ती प्राईम कॉस्टमध्ये ॲड करायची. आता त्याला नाव द्यायचं नाही, फक्त आपण क्लोज करूया आणि ओपनिंग WIP त्याच्यात ॲड करायचं. या टोटलला नाव द्यायचं नाही आणि त्याच्यात ओपनिंग WIP ॲड करायचं. ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. ओपनिंग स्टॉक वर्क इन प्रोग्रेस आहे 15,000. 15,000 त्याच्यात ॲड करायचे. ॲड करून जे येईल त्याला परत नाव द्यायचं नाही, फक्त क्लोज करायचं. नंतर क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस लेस करायचं. क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस लेस करायचं. क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस आहे 10,000. 10,000 लेस करायचे. ओपनिंग स्टॉक ॲड केला, क्लोजिंग स्टॉक लेस करायचा. 8,07,250. आता ही जी अमाऊंट आली याला आपण नाव द्यायचं फॅक्टरी कॉस्ट. ही जी अमाऊंट आली तिला नाव काय द्यायचं? फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट नाव द्यायचं आणि क्लोज करायचं. आता फॅक्टरी कॉस्ट आल्यानंतर पुढे ऑफिसचा खर्च. ॲड ऑफिस ओव्हरहेड्स. ॲड ऑफिस ओव्हरहेड्स. ऑफिसला लागणारा खर्च. आता ऑफिसला लागणारा खर्च कुठला कुठला आहे? ऑफिसला लागणारा खर्च आहे, आता इकडे एकच आयटम आहे जनरल एक्सपेन्सेस, तो एकच घ्यायचा 32,500. एक आयटम आहे तर डायरेक्ट आउटरमध्ये लिहू शकतो आपण. जनरल एक्सपेन्सेस आहे 32,500. 32,500 ॲड करायचे. ॲड करून त्याला नाव द्यायचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि हे क्लोज करायचं. क्लोज केलं. आता हे जे या प्रॉब्लेममध्ये मी तुम्हाला नवीन सांगितलं होतं की या प्रॉब्लेममध्ये ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स या दोन गोष्टी नवीन आहे. तर आपण काय करणार, याच्यात आपण ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स ॲड करणार. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आपण ॲड करणार. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्सची जी अमाऊंट आहे
ती आहे ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्सची अमाऊंट 6,000 आहे. 6,000 ॲड करायची आणि 15,000 लेस करायची. क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. $15,000 लेस करायची आणि क्लोज करायचं. आता ही जी अमाऊंट आपल्याला मिळाली तिला नाव द्यायचं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन नंतर फिनिश गुड्स झाल्यानंतर आपल्याला मिळते कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. आणि इथे 2 ठिकाणी क्लोज करायचं. हे नवीन होतं तुमच्यासाठी. मागच्या 2 प्रॉब्लेममध्ये हे नव्हतं. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स ॲड केलं, क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स मायनस केलं. त्याच्यानंतर आता सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स घ्यायचं. ॲड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्समध्ये सेलिंग एक्सपेन्सेस दिलेत 16,000. सेलिंग एक्सपेन्सेस घ्यायचे 16,000, त्याच्यात ॲड करायचे. ॲड करून नाव द्यायचं टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स. टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स. आता टोटल कॉस्ट ऑफ सेल्स आपल्याला आल्यावरती हे क्लोज करायचं. नंतर आपण काय करायचं, याच्यात प्रॉफिट ॲड करायचा. ॲड प्रॉफिट. प्रॉफिट ॲड करून आपल्याला सेल्स मिळणार. प्रॉफिट ॲड करून काय मिळणार, सेल्स. आता या प्रॉब्लेममध्ये सेल्सची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे. सेल्सची जी अमाऊंट आहे 8,60,000. 8,60,000 सेल्सची अमाऊंट आहे. आणि प्रॉफिट कसा काढणार, सेल्समधनं टोटल कॉस्ट मायनस करून. सेल्समधनं टोटल कॉस्ट मायनस करून 13,250 प्रॉफिट. प्रॉफिट जो आहे आपला बॅलन्सिंग फिगर आहे. बॅलन्सिंग फिगर. ओके, तर आपला हा प्रॉब्लेम कंप्लीट झाला. क्लोज करूया आपण. तर बघितलं, एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय त्याला अक्कल लावायची गरजच नाही. फक्त या प्रॉब्लेममध्ये काय की कुठला आयटम कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो, म्हणजे तो फॅक्टरीमध्ये बसतो, ऑफिसमध्ये बसतो का सेलिंगमध्ये बसतो, हे आयडेंटिफाय करायचं आहे. आणि आयडेंटिफाय करून त्या हेडिंगच्या खाली टाकायचं आहे. एवढंच करायचं आहे. बाकी या प्रॉब्लेममध्ये काय नाही. तुम्ही आरामात पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकता. आणि सगळ्यांना हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमचा रिझल्ट लागला. खूप चांगले मार्क तुम्ही मिळवले. आणि यावर्षी पण तुम्ही असाच रिझल्ट आणायचा आहे. हे वर्ष TY-BCom आहे. तर TY-BComच्या वर्षी तुम्हाला पण चांगले मार्क्स आणायचे आहेत. तर आपली सगळी टीम आहेच, जी पूर्वी मागच्या वर्षी होती तीच टीम आहे आपली. त्यामुळे तुम्ही चांगले मार्क्स आणायचे आहेत. तर सगळ्यांना हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स. तर हा प्रॉब्लेम आपला झाला. तर पुढचा प्रॉब्लेम आपण घेऊया 8वा. मी वाचतो. आता हा जो प्रॉब्लेम आहे, फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर डिटेल कॉस्ट स्टेटमेंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2014. तर तुम्हाला आता इथे कॉस्ट शीट बनवायची आहे. तुम्हाला ओपनिंग स्टॉक दिला आहे, रॉ मटेरियलचा, फिनिश गुड्सचा. नंतर परचेस ऑफ रॉ मटेरियल दिला आहे, डायरेक्ट वेजेस दिला आहे. नंतर पॉवर दिला आहे. पॉवर हे फॅक्टरीचा खर्च आहे. नंतर कॅरेज ऑन रॉ मटेरियल, परचेस ऑन रॉ मटेरियल, म्हणजे मग अशा प्रॉब्लेमसारखं आपण रॉ मटेरियल कन्झ्युममध्ये ते ॲड करतो. म्हणजे ओपनिंग स्टॉक घेतो, परचेस घेतो आणि कॅरेज घेतो.
नंतर कॉस्ट ऑफ अ स्पेशल डिझाईन. आता कॉस्ट ऑफ अ स्पेशल डिझाईन हे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. म्हणजे काय माहिती आहे का, आपण जे काय प्रॉडक्ट बनवतो त्याचं डिझाईन एक स्पेशल माणसाने बनवलेलं आहे आणि त्याला आपण पैसे देतो, तर हे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. कॉस्ट ऑफ स्पेशल डिझाईन डायरेक्ट एक्सपेन्स आहे. नंतर कस्टम ड्युटी अँड ऑक्ट्रॉय, म्हणजे आपण जकात भरतोय, रॉ मटेरियल कन्झ्युमवरती जकात भरतोय, तर हे रॉ मटेरियल कन्झ्युम तिकडे येणार. नंतर रेंट अँड टॅक्सेस ऑफिस, तर नावच दिलंय ऑफिस म्हणजे ऑफिसमध्ये येणार. रेंट अँड टॅक्सेस फॅक्टरी, नावच दिलंय फॅक्टरी, तर ते फॅक्टरीमध्ये येणार. नंतर टेलिफोन एक्सपेन्सेस, हा ऑफिसचा खर्च आहे. ॲडव्हर्टाइजमेंट सेलिंगचा खर्च. इलेक्ट्रिसिटी ऑफिस, नावच दिलं ऑफिस, इलेक्ट्रिसिटी ऑफिसचा खर्च आहे. नंतर फॅक्टरीचा खर्च आहे. मशिनरी लॉस्ट इन फायर हे येणार नाही. डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी फॅक्टरीचा खर्च आहे. डेप्रिसिएशन ऑन डिलिव्हरी व्हॅन सेलिंगचा खर्च आहे. इन्कम टॅक्स येणार नाही. सॅलरीज ऑफिसचा खर्च आहे. नंतर डोनेशन येणार नाही. एस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस ऑफिसचा खर्च आहे. रेंट ऑफ शोरूम सेलिंगचा खर्च आहे. इंटरेस्ट ऑन लोन येणार नाही. नंतर सेल ऑफ फॅक्टरी स्क्रॅप, आता हे मागच्या प्रॉब्लेममध्ये नव्हतं, त्याच्या अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये आपण लेस केलं होतं. फॅक्टरी ओव्हरहेडच्या टोटलमधनं आपल्याला सेल ऑफ फॅक्टरी स्क्रॅप मायनस करावं लागतं. नंतर डिव्हिडंड रिसिव्ड येणार नाही. डायरेक्टर फीज ऑफिसचा खर्च आहे. मेलिंग चार्जेस ऑफ सेल्स लिटरेचर, म्हणजे आपण सेल्सचे पॅम्पलेट वगैरे जे पाठवतो ते पोस्टाने पाठवण्याचा खर्च. मेलिंग चार्जेस म्हणजे पोस्टाचा खर्च, तर तो सेलिंग एक्सपेन्सेसमध्ये येणार आहे. नंतर क्लोजिंग स्टॉक दिला आहे तुम्हाला रॉ मटेरियल आणि फिनिश गुड्सचा. आता पुढे त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता पहिल्या प्रॉब्लेमप्रमाणे इथे आपल्याला 3 खर्च डिवाइड करायचे डिपार्टमेंटमध्ये. तर पहिली ॲडजस्टमेंटमध्ये 60% ऑफ द टेलिफोन एक्सपेन्स रिलेट टू ऑफिस अँड 40% टू सेल्स डिपार्टमेंट. म्हणजे टेलिफोनचा जो खर्च आहे तो तुम्हाला 60 आणि 40 असा डिवाइड करायचा आहे. 60 आणि 40 असा डिवाइड करायचा आहे टेलिफोनचा खर्च. नंतर सॅलरी जी आहे ती तुम्हाला तिन्ही डिपार्टमेंटमध्ये डिवाइड करायची आहे. फॅक्टरी, ऑफिस आणि सेल्स. रेशो आहे 1:2:1. 1:2:1 मध्ये तुम्हाला सॅलरीज डिवाइड करायचे तिन्ही डिपार्टमेंटमध्ये. आणि एस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्स आर अपॉर्शन इक्वली बिटवीन ऑफिस अँड सेल्स, म्हणजे एस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस तुम्हाला इक्वली डिवाइड करायचे आहेत. ओके. आणि सेल्स आर मेड टू अर्न प्रॉफिट ॲट 20% ऑन सेलिंग प्राईस. तर ही ॲडजस्टमेंट मी तुम्हाला नंतर सांगतो. तर आता आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. तर पहिल्यांदा आपल्याला हेडिंग टाकायला लागेल. हा आहे प्रॉब्लेम नंबर 8. प्रॉब्लेम नंबर 8 आपण चालू करूया. आता हेडिंग जे आहे, इन द बुक्स ऑफ क्वेश्चन मार्क, कॉस्टशीट फॉर क्वेश्चन मार्क, पर्टिक्युलर्स आणि 2 रुपीजचे कॉलम, असा आपला फॉर्मॅट आहे. ओके. तर सगळ्यात पहिलं आपलं रॉ मटेरियल कन्झ्युम येणार. रॉ मटेरियल कन्झ्युम्ड. आता रॉ मटेरियल कन्झ्युममध्ये सगळ्यात पहिलं येणार ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक सगळ्यात पहिला येणार. ओपनिंग स्टॉकमध्ये पहिलं जे येतं, ओपनिंग स्टॉकची जी अमाऊंट आहे आपल्याला दिलेली आहे 20,000. ओपनिंग स्टॉक दिला आहे 20,000. आता त्याच्यानंतर आपण काय करायचं, त्याच्यात परचेसेस ॲड करायची. ॲड परचेसेस. आता परचेसची अमाऊंट जी आहे ती आहे 15 लाख. 15 लाख ही अमाऊंट ॲड करायची. त्याच्यानंतर ॲड कॅरेज. ॲड कॅरेज. कॅरेजची जी अमाऊंट आहे 20,000. नंतर
कस्टम ड्युटी आणि ऑक्ट्रॉय 60,000. कस्टम ड्युटी आणि ऑक्ट्रॉय 60,000. ओके. आता इथे कस्टम ड्युटी आणि ऑक्ट्रॉय हे नवीन आयटम आहेत, तर ते पण त्याच्यात तुम्हाला घ्यावे लागतील. आता या चौघांची टोटल आपल्याला करायची आहे. चौघांची टोटल करूया. चौघांची टोटल 16 लाख आली आणि हे क्लोज करूया आपण. आता या ॲडची टोटल ॲड केल्यानंतर आपल्याला त्याच्यातनं क्लोजिंग स्टॉक मायनस करायचा आहे. क्लोजिंग स्टॉकची जी अमाऊंट आहे 1,85,000 मायनस करायची आणि आपल्याला रॉ मटेरियल कन्झ्युम मिळेल. रॉ मटेरियल कन्झ्युम 14,15,000. त्याला नाव द्यायचं रॉ मटेरियल कन्झ्युम्ड. रॉ मटेरियल कन्झ्युम. रॉ मटेरियल कन्झ्युम झाल्यानंतर ते क्लोज करायचं. आता त्याच्या पुढे डायरेक्ट वेजेस येणार आणि या प्रॉब्लेममध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस पण आहेत, म्हणजे दोन्ही घ्यावे लागतील आपल्याला. तर डायरेक्ट वेजेसची जी अमाऊंट आहे ती आहे 12 लाख. 12 लाख घ्यायचे इकडे. नंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे कॉस्ट ऑफ स्पेशल डिझाईन. तर पुढे आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस. कॉस्ट ऑफ स्पेशल डिझाईन. कॉस्ट ऑफ स्पेशल डिझाईन. त्याची जी अमाऊंट आहे कॉस्ट ऑफ स्पेशल डिझाईन 50,000 इकडे घ्यायचं आणि आता या तिघांची टोटल करायची. टोटल 26,65,000, 26,65,000. याला नाव द्यायचं प्राईम कॉस्ट. याला नाव द्यायचं प्राईम कॉस्ट आणि टोटल क्लोज करायची. टोटल क्लोज केल्यानंतर पुढे येतं ॲड फॅक्टरी ओव्हरहेड्स. ॲड फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये पहिलं येते पॉवर 99,500. पॉवर झाल्यानंतर पुढे आहे रेंट अँड रेट्स फॅक्टरी. रेंट अँड रेट्स फॅक्टरी आहे 70,000. रेंट अँड रेट झाल्यावरती टेलिफोन एक्सपेन्स ऑफिस आणि सेलिंगमध्ये वाटायचे. नंतर इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीचे आहे 30,000. इलेक्ट्रिसिटीचा खर्च 30,000. इलेक्ट्रिसिटी झाल्यानंतर पुढे आहे डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 80,000.
डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 80,000 झाल्यावरती आता इथे आपल्याला सॅलरीज घ्यायचं आहे. सॅलरीची जी अमाऊंट आहे 2.5 लाख आहेत. 2.5 लाख अडीच लाखाचे 1/4 घ्यायचे सॅलरीज. $60 to 500 अमाऊंट आहे. आता हे एवढेच आहेत, यांची टोटल घ्यायची आणि सेल ऑफ स्क्रॅप त्याच्यातनं मायनस करायचं आणि ते आता इनर कॉलममध्ये करायचं आहे. यांची टोटल घेतली आणि त्याच्यातनं फक्त क्लोज करायचं, त्याला काय नाव वगैरे काय द्यायचं नाही. त्याच्यातनं सेल ऑफ स्क्रॅप मायनस करायचं. सेल ऑफ स्क्रॅपची जी अमाऊंट आहे 7,500 ती मायनस करायची आणि मायनस करून बाहेर लिहायची. आता या प्रॉब्लेममध्ये ओपनिंग WIP किंवा क्लोजिंग WIP नाही आहे, त्यामुळे ही डायरेक्ट तुम्ही ॲड करायची आणि त्याला नाव द्यायचं फॅक्टरी कॉस्ट. ॲड करून नाव द्यायचं फॅक्टरी कॉस्ट. आणि क्लोज करायचं. ओके. आता फॅक्टरी कॉस्ट झाल्यानंतर पुढे येतं ॲड ऑफिस ओव्हरहेड्स. ॲड ऑफिस ओव्हरहेड्स. आता ऑफिस ओव्हरहेड्समध्ये काय काय? सगळ्यात पहिलं रेंट अँड रेट्स 50,000. रेंट अँड रेट्स 50,000. त्याच्यानंतर टेलिफोन एक्सपेन्सेस आपल्याला डिवाइड करायचे आहेत. 60% ऑफिस, 40% सेल्स. टेलिफोन एक्सपेन्सेसची अमाऊंट आहे 30,000. 30,000चे 60% इकडे घ्यायचे. तीस 30,000चे 60%. $18,000. 30,000चे 60% 18,000. त्याच्यानंतर ॲडव्हर्टायझिंग सेलिंगचं आहे. आता इलेक्ट्रिसिटी घ्यायची. इलेक्ट्रिसिटी आहे 15,000. इलेक्ट्रिसिटीच्या नंतर आहे आता सॅलरीज. आपल्याला 1/4 आपण फॅक्टरीमध्ये घेतल्या, इथे 2/4 घ्यायचे. 2.5 लाखाचे 2/4 सॅलरीज. 2.5 लाखाचे
2/4 आणि 1/4 सेलिंगमध्ये. हे 2/4 पाहिजे. 2/4 1,25,000 आणि 1/4 वरती आली 62,500. 2/4 घेतले. सॅलरीजच्या नंतर एस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस 50,000. एस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस झाल्यानंतर डायरेक्टर फीज 60,000. तर हे एवढे आयटम्स आहेत, यांची आपण टोटल घेऊया. टोटल येते 3,18,000. वरच्या अमाऊंटमध्ये ॲड करायची, त्याला नाव द्यायचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आणि हे क्लोज करायचं. आता याच्यानंतर मगासारखं ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स ॲड करायचं, क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स मायनस करायचं. ॲड ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्सची जी अमाऊंट आहे 30,000, तो ॲड करायचा आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स मायनस करायचा. दोन्ही 30,000च आहेत. ओपनिंग स्टॉक पण 30,000 आहे, क्लोजिंग स्टॉक पण 30,000 आहे. तर वरचीच व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 33,17,500. दोन्ही क्लोज करायचं, त्याला नाव द्यायचं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. त्याच्यानंतर ॲड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स मध्ये पहिलं टेलिफोन एक्सपेन्सेस येतील. टेलिफोन एक्सपेन्सेस 30,000चे 40%. तीस हजाराचे 40% येणार 12,000. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट 75,000. ॲडव्हर्टाइजमेंट 75,000. त्याच्यानंतर आहे
डेप्रिसिएशन ऑन डिलिव्हरी व्हॅन 20,000. डेप्रिसिएशन ऑन डिलिव्हरी व्हॅन 20,000. नंतर सॅलरीज आपल्याला घ्यायचे 1/4, 2.5 लाखाचे 1/4 60 to 500 इकडे येणार. जसं आपण फॅक्टरीमध्ये घेतलं होतं तसंच इकडे घेणार. ऑफिसमध्ये 2/4 होतं आणि फॅक्टरी आणि सेलिंगमध्ये 1/4 आहे. $60 to 500 आलं. 2.5 लाखाचं 1/4. त्याच्यानंतर रेंट ऑफ शोरूम आपण घेणार 65,000. त्याच्यानंतर मेलिंग चार्जेस ऑफ सेल्स लिटरेचर 10,000. मेलिंग चार्जेस ऑफ सेल्स लिटरेचर. अजून एस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस आपल्याला घ्यायचे आहेत, इक्वली वाटायचे आहेत दोघांमध्ये. एस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस 1 लाख होते. 1 लाखाचे 50% आपण वरती घेतलेत ऑफिसमध्ये. कॅल्क्युलेशन करायचं आपलं राहिलं, आपण डायरेक्टली अमाऊंट लिहिली. इथे 50% आणि इथे उरलेले 50%. टोटल 1 लाखाचे 50% आपण डिवाइड केली. ठीक आहे. आता काय करायचं, हे घेतल्यानंतर यांची टोटल घ्यायची. $2,94,500. नंतर ते आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये ॲड करायची. त्याला नाव द्यायचं टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, कॉस्ट ऑफ सेल्स. टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स. $36,12,000 आणि टोटल क्लोज करायची. आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. आता याच्यात प्रॉफिट ॲड करून सेल्स करायचं आहे. ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. ही कशी मी करतोय नीट बघा सगळ्यांनी. आता नीट लक्ष द्या. आता या प्रॉब्लेममध्ये म्हटलं आहे की प्रॉफिट आहे हा 20% सेलिंग प्राईसचा आहे. नीट लक्ष द्या. प्रॉफिट जो आहे तो 20% सेलिंग प्राईसचा आहे. आता बघा, आपल्याला टोटल कॉस्ट माहिती आहे. टोटल कॉस्ट 36,12,000 आहे आणि सेल्स माहीत नाही आपल्याला. तर सेल्स माहीत नाही आहे आणि प्रॉफिट हा सेल्सवरती आधारित आहे. प्रॉफिट हा सेल्सवरती आधारित नाही आणि आपल्याला सेल्स माहीत नाही. तर अशा प्रॉब्लेममध्ये काय करायचं, सेल्सवरती आधारित आहे तर सेल्सला 100 मानायचं. सेल्सला 100 मानायचं. सेल्सला जर 100 मानलं तर प्रॉफिट 20% म्हणजे 20 येणार. प्रॉफिट किती येणार, 20. आता 100तनं 20 गेले, इथे राहणार 80. 100तनं 20 गेले, इकडे किती राहणार 80. तर आता इथे तिरकस क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 36,12,000 इंटू 20 अपॉन 80. 36,12,000 इंटू 20 अपॉन 80 असं तिरकस गुणाकार करायचं. 36,12,000 इंटू 20 अपॉन 80. तर प्रॉफिट आपल्याला कशावरती पर्सेंटेज दिला हे नीट बघायचं आहे. आता या प्रॉब्लेममध्ये सेल्सवरती पर्सेंटेज दिलेला आहे.
तर सेल्सवरती जर पर्सेंटेज दिलं आणि सेल्सची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही आहे, सेल्सची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही आहे, तर सेल्सला 100 मानायचं. सेल्सला किती मानायचं? 100. सेल्सला जर 100 मानलं तर प्रॉफिट किती होणार? 20. आणि टोटल कॉस्ट किती असणार? 80. तर 36,12,000ला 80, 36,12,000ला 80, तर 20 लाख किती? आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर हे कॅल्क्युलेशन 36,12,000 इंटू 20 अपॉन 80, तर हे उत्तर आलं 9,03,000. 9,03,000 आपलं उत्तर आलं. आता 9,03,000 हा प्रॉफिट आहे आणि प्रॉफिट आपण ॲड करूया. प्रॉफिट ॲड करून इकडे सेल्स आलं 45,15,000 सेल्स, 45,15,000 सेल्स आणि हे क्लोज करायचं. परत एकदा मी तुम्हाला सांगणार आहे कसं कॅल्क्युलेशन केलं आपण, ते सोपं आहे, टेन्शन घेऊ नका. फक्त काय करायचं, तुम्ही फक्त सेल्सला 100 माना. सेल्सला 100 मानलं तर प्रॉफिटचं पर्सेंटेज किती दिलं आहे? 20%. याला 100 मानलं तर प्रॉफिटचं पर्सेंटेज दिलं आहे 20%. म्हणजे प्रॉफिट किती येणार? 20. 100तनं 20 गेले, उरलेले टोटल कॉस्ट म्हणजे मूळ किंमत. मूळ किंमत 80, प्रॉफिट 20 आणि विक्री किंमत 100. तर हे आपण असं क्लोज करूया. मूळ किंमत 80, प्रॉफिट 20 आणि विक्री किंमत 100, सेलिंग प्राईस 100. ठीक आहे. तर ही 100 आहे. आता नीट लक्ष द्या, टोटल कॉस्टला किती आहे? 80. तर 20ला किती? 20ला किती त्याची व्हॅल्यू आपण काढली आणि ॲड करून आपण सेल्स आलं. ठीक आहे. तर हे एकदम सोपं आहे, काहीच टेन्शन नाही आहे. म्हणजे आता हा एक नवीन कॉन्सेप्ट आपण शिकलो की सेल्सचं पर्सेंटेज दिलं आहे, सेल्सचं पर्सेंटेज दिलं आहे तर प्रॉफिट कसं काढायचं. आता त्याच्याऐवजी इथे जर म्हटलं असतं की 20% ऑन कॉस्ट, 20% ऑन कॉस्ट, हे करायची गरज नसती. डायरेक्टली 36,12,000 वरती 20% काढले असते. 20% ऑन कॉस्ट असं म्हटलं असतं तर 36,12,000 वरती 20% आपण काढलं असतं. पण इथे काय म्हटलं आहे? 20% ऑन सेल्स म्हटलं आहे. त्यामुळे हे उलटं खालून वर जावं लागलं. म्हणजे 100मधनं 20 वजा केले आपल्याला 80 आले. तर 36,12,000च्या ठिकाणी 80 आहेत, तर 20च्या ठिकाणी किती? असं उलटं डोकं लावायला लागलं. तर 20च्या ठिकाणी आले 9,03,000 आणि ॲड करून आले 45,15,000. ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण संपूया. सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स परत एकदा. आणि असाच तुम्ही अशीच प्रगती तुम्ही करत राहा. TY-BCOMला चांगले पर्सेंटेज मिळवा. अजून काहीतरी CA वगैरे तुम्ही करा TY-BCOM झाल्यानंतर आणि नंतर चांगल्या जॉबला वगैरे लावा. हां, तर आपण लेक्चर संपूया इकडे. सगळ्यांना थँक्यू.